विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 8 विपणन या कार्याचं विविध घटकांना होणारं महत्त्व आपण विचारात घेत आहोत। आजच्या भागामध्ये आपण विपणन कार्याचे व्यवसाय संस्थेला जे फायदे होतात किंवा व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून विपणन कार्याचं महत्त्व आपण विचारात घेणार आहोत। तर यामध्ये प्रामुख्याने आपण विचार करतो की विपणन कार्याचा जर आपण विचार केला तर विपणन म्हणजे उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत वस्तू पोहोचविण्यासाठी केलेले प्रयोग किंवा केलेली कार्य किंवा केलेली कृती। तर या विपणनामुळे ज्या वेगवेगळ्या घटकांना फायदा होत असतो त्यातील पहिल्या घटकाविषयीची माहिती आपण घेतलेली आहे। त्यानंतर विपणन कार्याचा व्यवसायाला होणारा फायदा म्हणजे विपणन कार्यामुळे जागरूकतेत वाढ होते। तर सर्वसामान्यपणे व्यावसायिकाची जागरूकता व्यवसायाच्या यशस्वीतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते। कारण का, व्यावसायिक ज्या वस्तूचे उत्पादन करतो त्या वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी किती उपलब्ध आहेत, गोडाऊनमध्ये त्यांचा किती साठा आहे आणि उत्पादक नव्याने बाजारपेठेमध्ये किती वस्तू आणू इच्छितो किंवा नवीन कोणत्या वस्तूचं उत्पादन करू इच्छितो या संबंधी विपणन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते। कारण का, आपल्या उत्पादनासंबंधी ग्राहकांची मानसिकता काय आहे, आपल्या उत्पादनाच्या बाजारातील मागणी संबंधीची परिस्थिती काय आहे, या सर्व घटकाची माहिती व्यावसायिकाला देण्याचं काम विपणन करीत असते। तसेच विपणनामुळे ग्राहकांच्या प्रतिक्रिया, ग्राहकांची मागणी याचा अंदाज व्यावसायिकाला घेता येतो। परिणामी विपणन कार्यामुळे ग्राहकांच्या मनात वस्तूविषयीची चांगली प्रतिमा निर्माण करणं शक्य होतं आणि ग्राहकाच्या मनातील चांगल्या प्रतिमेचा व्यावसायिकाला फायदा होत असतो। त्यानंतर विपणन कार्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की विक्रीत वाढ होते। की विपणन कार्यामुळे आपण पहिल्याच कार्यामध्ये विचार केला की विपणनामुळे ग्राहकांच्या मनात वस्तू किंवा सेवाविषयीची जागरूकता निर्माण होते। वस्तूचा दर्जा, वस्तूची किंमत, वस्तूची वैशिष्ट्ये याची सविस्तर माहिती ही ग्राहकांना विपणनामुळे मिळते। परिणामी ग्राहकात त्या वस्तूसंबंधीची जागरूकता तर निर्माण होतेच, शिवाय ग्राहक वस्तू खरेदी करण्यासंबंधी आकर्षित सुद्धा होत असतात। यामुळं व्यवसायाच्या विक्रीत वाढ होते। पर्यायाने व्यवसायाची विक्री वाढली की नफा वाढतो। वाढलेला नफा पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवणूक केला जातो आणि व्यवसाय यशस्वी करण्यास, व्यवसायाचा विस्तार करण्यास, व्यवसायाची वृद्धी करण्यास विपणन कार्य मदत करीत असते। त्यानंतर विपणन कार्यामुळे विश्वासार्हतेची निर्मिती होत असते। कारण विश्वासार्हता हा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा भाग आहे। जोपर्यंत उत्पादनाच्या खरेदी संबंधात ग्राहकाचा विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत ग्राहक वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही। विपणन कार्यामुळे ग्राहकाला उत्पादनासंबंधीची सविस्तर माहिती देणं शक्य होतं। ग्राहकांना इतर उत्पादने आणि आपली उत्पादने याच्यामध्ये काय फरक आहे याचा तुलनात्मक अभ्यास करणं विपणन कार्यामुळे शक्य होतं
म्हणजेच जर विपणन कार्य ग्राहकांना उत्पादनासंबंधीची माहिती देत असतील तर त्या व्यवसायाकडूनच खरेदी करण्याचा आग्रह हा ग्राहकांचा असतो. म्हणून एकदा का एखाद्या व्यवसायाच्या उत्पादनासंबंधी ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला तर हा विश्वास कायमचा निर्माण होतो. ग्राहक एकनिष्ठ बनतात. परिणामी ग्राहकांच्या मनात व्यवसायासंबंधीचा विश्वास निर्माण झाल्याने विपणन हे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. कारण कोणताही ग्राहक एकदा का ग्राहकानं एखाद्या विशिष्ट उत्पादनासंबंधी विश्वास निर्माण केला किंवा व्यवसायानं एखाद्या ग्राहकाचा विश्वास संपादन केला तर शक्यतो ग्राहक इतर वस्तूविषयी चर्चा करत नाही, विचार करत नाही. म्हणून ग्राहक आणि व्यवसाय यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी विपणन मदत करीत असते. त्यानंतर ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विपणन कार्याचं महत्त्व म्हणजे ग्राहकाला निर्णय घेण्यास मदत करीत असते. कारण सध्याच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेमध्ये अनेक उत्पादने मदत करीत आहेत. तर ही उत्पादने नेमकी कोणकोणती आहेत याविषयीची माहिती विपणन देत असते. आणि व्यावसायिकाचा जो काही मानस आहे किंवा व्यावसायिकाच्या डोक्यामध्ये जो काही विचार आहे की वस्तूचं उत्पादन करणे आणि त्या वस्तूची विक्री करून नफा मिळवणे ही जी व्यावसायिकाच्या डोक्यातली कल्पना असते ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या कल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी व्यावसायिकाला अनेक निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयामध्ये प्रामुख्याने कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती प्रमाणामध्ये उत्पादन करायचं, उत्पादनाचा दर्जा कसा मेंटेन करायचा, तसेच आपलं उत्पादन कोणत्या ग्राहकासाठी उत्पादन करायचं असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न व्यावसायिकासमोर असतात. तर व्यावसायिकासमोरचे हे जे गुंतागुंतीच्या प्रश्नासंबंधीचे निर्णय आहेत हे निर्णय घेणं विपणन कार्यामुळे शक्य होत असते. कारण विपणन कार्यामध्ये अनेक कार्याबरोबरच संशोधन सुद्धा केलं जातं. म्हणजे कोणत्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये मागणी आहे, उत्पादनासंबंधी ग्राहकांची जी उपलब्ध उत्पादने आहेत त्या उत्पादनामध्ये काय कमतरता आहे, त्या उत्पादनासंबंधी ग्राहकांची काय प्रतिक्रिया आहे, त्या उत्पादनाचा दर्जा, त्या उत्पादनाच्या किमती या बाबीचं संशोधन हे विपणना माध्यमातून केले जाते. परिणामी या संशोधन कार्यातून जी माहिती संकलित केली जाते या माहितीचं विश्लेषण केलं जातं, माहितीचं पुनरावलोकन केलं जातं आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होते. म्हणून विपणन कार्य व्यावसायिकाला योग्य निर्णय प्रक्रियेचा आधार म्हणून सुद्धा मदत करीत असते. त्यानंतर विपणन कार्यामुळे व्यवसायाला नवीन कल्पनांचा स्रोत उपलब्ध होत असतो. कारण का प्रभावी विपणन कार्यामुळे ग्राहकांच्या गरजांची माहिती मिळवणे शक्य होते. ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठीचे बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे पर्याय कोणते आहेत याची माहिती मिळते. उपलब्ध पर्यायामध्ये उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाच्या किमती याविषयी ग्राहकांची काय मतं आहेत याचा सुद्धा आपल्याला शोध घेता येतो. म्हणजेच व्यवसायातील संशोधन आणि विकास विभागाकडून प्राप्त ग्राहकांच्या अभिप्रायामुळे ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनामध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे, उत्पादनामध्ये कोणत्या सुधारणा करणं आवश्यक आहे याची माहिती उपलब्ध होते.
तसेच ग्राहकांच्या मागणीत होणाऱ्या बदलाविषयीची माहिती मिळविणे विपणन कार्यामुळे शक्य होते. परिणामी उत्पादनात नवीन कल्पना व शोध लावणे, कच्च्या मालाचे विविध पर्याय शोधणे, उत्पादनाच्या विविध नवनवीन पद्धतींचा शोध लावणे विपणन कार्यामुळे शक्य होते. त्यानंतर विपणन कार्याचा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असलेलं महत्त्व म्हणजे विपणन कार्यामुळे स्पर्धेचा सामना करण्याची क्षमता व्यवसायामध्ये निर्माण होत असते. कारण का विपणन कार्यामुळे संभाव्य ग्राहकात वस्तू किंवा सेवाविषयीची चांगली प्रतिमा निर्माण करणे विपणनामुळे शक्य होते. ग्राहकांना उत्पादनाची माहिती देणे आणि खरेदीसाठी प्रवृत्त करणे विपणनामुळे शक्य होते. म्हणजेच बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी जी स्पर्धाशक्ती व्यवसायाला आवश्यक असते, या स्पर्धाशक्तीमध्ये उत्पादनाची किंमत, उत्पादनाचा दर्जा, स्पर्धक देत असलेल्या सेवा सुविधा याची माहिती विपणन कार्यामुळे व्यवसायाला उपलब्ध होते. याशिवाय व्यवसायाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ग्राहकांच्या कोणत्या गरजा आहेत त्या कशा पूर्ण कराव्यात याविषयीचा सुद्धा निर्णय घेता येतो. परिणामी प्रभावी विपणनाच्या व्यूहरचनेमुळे व्यवसायाची प्रतिमा स्पर्धकापेक्षा अधिक चांगली बनविणे शक्य होते. म्हणजेच विपणन कार्यामुळे व्यवसायाची स्पर्धाशक्ती वाढते. परिणामी व्यवसायाला स्थैर्य मिळते आणि व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, विपणनाचे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्व आहे यामध्ये आपण व्यवसायाच्या जागरूकतेत वाढ होते, विक्रीमध्ये वाढ होते, ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे शक्य होते, व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेचा आधार म्हणून विपणनाकडे पाहिले जाते, नवनवीन कल्पनांचा स्रोत म्हणून विपणनाकडे पाहिले जाते आणि व्यवसायाची स्पर्धाशक्ती वाढविण्यासाठी विपणन व्यवसायाला मदत करीत असते. तर या वेगवेगळ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्त्व आपण विचारात घेतलेलं आहे. धन्यवाद.